मी भरलाय Okay, आता. wait. Okay. We will start our lecture. In this lecture, we will conduct a revision on our completed first chapter. Okay, I will share here screen. Screen is visible? Yes, ma'am. Yes, ma'am. तर लास्ट लेक्चरला बघा आपण आपला फर्स्ट चॅप्टर कंप्लीट केला होता. काय होतं फर्स्ट चॅप्टरचं नेम? इंट्रोडक्शन टू सोशल फार्मसी. सोशल फार्मसी म्हणजे काय आणि त्याचं इंट्रोडक्शन आपण बघितलं. खूप सारे लोक तुमचे नवीन जॉईन झालेले आहेत बघा आता, किंवा त्यांचं पहिलं सेकंड किंवा थर्ड लेक्चर असेल, त्यांच्यासाठी एकदा ओव्हरऑल रिव्हिजन घेणार आहोत आपण आजच्या लेक्चरमध्ये. ओके, तर सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकायचंय. कोणाला काही प्रॉब्लेम असतील ते सांगायचे. ओके, आणि तुम्ही पण काही पॉइंट्स तुमचे सांगायचे मला मी विचारल्यानंतर. ओके, वी विल कंटिन्यू. तर फर्स्ट चॅप्टरचं आपलं नाव काय होतं बघा, सोशल फार्मसी सब्जेक्ट मधील आपल्या फर्स्ट चॅप्टरचं नाव आहे इंट्रोडक्शन टू सोशल फार्मसी. सोशल फार्मसी म्हणजे काय याचं इंट्रोडक्शन. देन आपण त्याच्यात काय काय बघितलं, युनिट फर्स्ट होता इंट्रोडक्शन टू सोशल फार्मसी. त्याच्यात डेफिनेशन बघितली. काय होती डेफिनेशन? इट कन्सिस्ट ऑफ ऑल दी सोशल फॅक्टर दॅट इन्फ्लुएन्सेस मेडिसिन यूज such as medicine related beliefs, regulations, policy, attitudes, medicine information, ethics and behavior. तर हे काय करत होतं बघा, हे फील्ड जे आहे किंवा सोशल फार्मसी हे जे सेक्टर आहे ते कशावर डिपेंड होतं किंवा कुठले फॅक्टर्स त्याच्यात इन्क्लूड होते बघा? मेडिसिन रिलेटेड बिलीफ्स, जे काही मेडिसिन्स आहेत त्याच्या रिलेटेड जे काही बिलीफ्स आहेत हे असतील, रेग्युलेशन्स असतील. व्हॉट इज रेग्युलेशन? काही नियम असतील किंवा काय म्हणतो आपण लॉज असतील, हे सगळे याच्यात इन्क्लूड होत होते. पॉलिसी, ऍटिट्यूड्स, काही पॉलिसी असतील किंवा ऍटिट्यूड्स असतील. देन मेडिसिन इन्फॉर्मेशन, ड्रगची किंवा एखाद्या औषधांची इन्फॉर्मेशन, त्यांचं इथिक्स अँड बिहेवियर, हे सगळा पार्ट इन्क्लूड होत होता इंट्रोडक्शन टू सोशल फार्मसी मध्ये. देन सोशल फार्मसी इज मल्टी डायमेन्शनल फील्ड. ओके, सोशल फार्मसी हे एक मल्टी डायमेन्शनल फील्ड आहे. तर ते कशाला एनकरेज करतं? एनकरेज टू रॅशनल यूज ऑफ मेडिसिन. ज्या काही मेडिसिन्स आहेत त्यांचा प्रॉपर यूज और रॅशनल यूज करण्यासाठी. ओके, it is multidisciplinary field that relates social, humanistic and natural sciences, covering parts such as sociology, anthropology, psychology, physiology, economics, epidemiology, health and medicine and associated areas. ओके, तर या सोशल फार्मसी या फील्ड मध्ये एवढे सगळे फील्ड ऍड होतात बघा. कुठले कुठले फील्ड असतील, कुठले कुठले क्षेत्र याच्यात इन्क्लूड आहेत, त्याच्यामुळेच तर हे मल्टीडिसिप्लिनरी फील्ड आहे असं म्हटलं जातं. तर कुठले असतील बघा? सायकोलॉजी असेल, फिलॉसॉफी असेल, इकॉनॉमिक्स असेल, इपिडेमॉलॉजी असेल, हेल्थ अँड मेडिसिन, हे सगळे सेक्टर याच्यात इन्क्लूड होतात. या सगळ्या सेक्टरचा स्टडी या सोशल फार्मसी मध्ये असतो. ओके, तर ही होती डेफिनेशन. ओके, इट इज इम्पॉर्टंट. डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला एक्सप्लेन करावी लागेल क्वेश्चन्स मध्ये. It is an attempt to incorporate drugs into a broader perspective, including legal, ethics, ethical, economical, political, social, communicative, and psychological aspect into the evaluation in order to contribute to the safe and rational use of drug. तर जो काही ड्रगचा यूज आहे तो सेफ असला पाहिजे किंवा त्याच्यात काही साईड इफेक्ट्स असतील हे नाही झाले पाहिजेत किंवा त्याच्यापासून काही हजार्ड इफेक्ट आहेत किंवा त्याचा मिसयूज नाही झाला पाहिजे. तर सेफ असं मेडिसिनचा यूज आणि रॅशनल यूज, प्रॉपर यूज पण असला पाहिजे. याला हे डील करते या सगळ्या गोष्टींसोबत हे सोशल फार्मसी. ओके, तर ते काय बघा, आणि कुठले कुठले पर्स्पेक्टिव्ह आहेत याच्यात? लीगल असेल, इथिकल, इकॉनॉमिकल, पॉलिटिकल, सोशल, कम्युनिकेटिव्ह अँड सायकोलॉजिकल, हे सगळे काय असतील? पर्स्पेक्टिव्ह असतील किंवा हे सगळे याच्यात काय म्हणतो थीम्स असतील या सगळ्या याच्या. ओके, तर हा होता फर्स्ट पार्ट, इंट्रोडक्शन टू सोशल फार्मसी. अंडरस्टूड? आपण थोडीशी फास्ट मध्ये रिव्हिजन घेत आहोत, समजते? Yes, ma'am. Yes, ma'am. Any problem? Newly joined little student? Yes. समजते वाघमारे? आदित्य? आदित्य वाघमारे, अनम्यूट युअरसेल्फ. आहात का? Yes, आर यू ma'am. देअर? हा, समजते? तुम्ही वाचलं काय आहे? बघितलं मी काल पाठवलं होतं ते तुम्हाला? गुगल क्लास जॉईन केला तुम्ही? येस. केलता मॅम. हा, समजते का? Yes. झालेला पाठ वाचला का तुम्ही? थोडे थोडे.
का नेक्स्ट करायचं कम्प्लीट, नेक्स्ट लेक्चर पर्यंत कम्प्लीट करायचं. ओके, तर हे बघा फर्स्ट पार्ट संपलेला आहे. म्यूट युअरसेल्फ आदित्य. देन नेक्स्ट Okay. पार्ट काय ते बघूयात आपण. स्कोप ऑफ सोशल फार्मसी इन इम्प्रूव्ह पब्लिक हेल्थ. ओके, तर सोशल फार्मसीचा स्कोप काय आहे पब्लिक हेल्थची इम्प्रुव्हमेंटसाठी किंवा पब्लिक हेल्थ मध्ये सुधारणा करण्यासाठी सोशल फार्मसीचा काय स्कोप आहे हे आपण बघूयात. ओके, काय होतं बघा. कन्व्हेन्शनली केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री, फिजिक्स अँड फिजिओलॉजी इन्क्लुडेड इन फार्मसी सिलेबस. तर ट्रॅडिशनली कुठले सब्जेक्ट होते फार्मसी सिलेबस मध्ये? केमिस्ट्री असेल, बायोकेमिस्ट्री असेल, फिजिक्स असेल, फिजिओलॉजी असेल, हे सगळे सब्जेक्ट फार्मसीच्या सिलेबस मध्ये होते. अंडरस्टँडिंग ऑफ मेडिकेशन्स अँड देअर इफेक्ट्स इन द फाउंडेशन ऑफ फार्मासिस्ट प्रोफेशनल प्रॅक्टिस, बट प्रॅक्टिसिंग फार्मसी इज लिंक्ड विथ द सोसायटी, organization and health system it in countries and beliefs around the world. ओके, तर हे काय होतं बघा. मेडिकेशन आणि त्यांचा यूज आहे तो एका त्याचा यूज आहे किंवा ते काउन्सिलिंग असेल ते एक फार्मासिस्ट करत असतो. बट ओनली मेडिसिन डिस्पेन्स करणे एवढंच काम नाही, तर हे जे फील्ड आहे फार्मसीचं हे कशाशी लिंक्ड आहे? सोसायटीशी. ओके, तर सोसायटीशी ही फील्ड लिंक्ड असल्यामुळं त्याच्यात सोशल फॅक्टर्स पण ऍड होणार. ऑब्वियस आहे, समजते. सोसायटीशी लिंक्ड असल्यामुळे सोशल फॅक्टर पण ऍड होणार आहे त्याच्यात. ओके, देन बट प्रॅक्टिसिंग फार्मसी इज लिंक्ड विथ सोसायटी, ऑर्गनायझेशन अँड हेल्थ सिस्टीम. या तिन्ही सोबत हे लिंक्ड आहे. सोसायटी समाजासोबत आहे, सोशल फॅक्टर सोबत आहे, ऑर्गनायझेशन सोबत आहे, हेल्थ सिस्टीम सोबत आहेत. इन कंट्रीज देशामधल्या आपल्या आणि अँड बिलीफ्स अराउंड दी वर्ल्ड, आणि ज्या काही जगभरातले मान्यता आहेत किंवा हेल्थ रिलेटेड ज्या काही बिलीफ्स आहेत त्याच्याशी सुद्धा हे रिलेटेड आहे. हे सोशल फॅक्टर्स पण याच्यात ऍड होतात. करेक्ट, कशाशी लिंक्ड असल्यामुळे? सोसायटीशी. त्याच्यामुळे सोशल फार्मसी हा सब्जेक्ट इम्पॉर्टंट आहे. एक्सेप्ट दॅट विच सब्जेक्ट केमिस्ट्री, बायोकेम, फिजिक्स, फिजिओलॉजी, these subjects are basically included in pharmacy syllabus, but social pharmacy mainly deals with society, their ethics, their political concept, ecological concept. Okay, therefore social pharmacy is most important in this is the scope of social pharmacy is most important in pharmacy. अंडरस्टूड? समजते काय इम्पॉर्टंट आहे और कशासाठी स्कोप आहे? बिकॉज फार्मासिस्ट जे प्रोफेशन आहे ते कशाशी डील करतं? सोसायटीशी, किंवा ते कशाशी लिंक्ड आहे? सोसायटीशी. समजते? येस. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, Okay. ma'am. ओके, देन वी विल सी द नेक्स्ट पार्ट. नेक्स्ट पार्ट काय आहे बघा. Thus फॉर अ फार्मासिस्ट while doing, कोणाला इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे, इंग्लिश समजत नाही वगैरे जास्त होते असं आहे? येस, ऑल ऑफ यू बी फ्रँकली सांगा कोण आहे न्यूली जॉईन्ड स्टुडंट? येस, प्रियांका रोंगे. No, ma'am. समजते प्रियांका तुम्हाला? Oh. ओके, we will continue. Next बघा. Thus for a pharmacist while doing actual pharmacy practice, that means thus while describing, understanding the natural science or the basic pharmacy syllabus simply do not provide adequate tools or viewpoints. There is need of pharmacist upgradation with knowledge from these disciplines that have study of people and systems, that mean humanistic and social science. Okay, तर जे काही फार्मसीचं फील्ड आहे ते ओनली डिस्पेन्स ड्रग करणे एवढंच लिमिटेड नाही, तर ते ह्युमन्स और ह्युमन राईट्स जे असतील किंवा ह्युमॅनिस्टिक आणि सोशल सायन्स जे आहे याच्याशी डील करतं किंवा याचा स्टडी सुद्धा इम्पॉर्टंट आहे. तर त्याच्यासाठी कुठल्या सब्जेक्टला स्कोप आहे बघा? सोशल फार्मसीला स्कोप आहे. मी इन शॉर्ट मध्ये सांगते, इन डिटेल्स आपण ज्या त्यावेळेस बघितलं होतं. कुणाला काही अजून प्रॉब्लेम येत असेल तरी तुम्ही अनम्यूट करून विचारू शकता. ओके, दिस इज सेकंड स्कोप ऑफ सोशल फार्मसी इन फार्मसी प्रॅक्टिस. अंडरस्टूड? समजलं काय होतं स्कोप? येस, ऑल ऑफ यू. Yes, ma'am. बॉईज, Yes, ma'am. आदित्य देशमुख. अंडरस्टूड? येस आदित्य. आर यू देअर आदित्य? येस आदित्य. समजतंय का आदित्य? Yes, ma'am. अनिरुद्ध, आर यू देअर? येस. अनिरुद्ध, हा समजतंय?
हा ओके. नेक्स्ट पार्ट वी विल सी काय आहे बघा नेक्स्ट पार्ट. अँड द सोशल फार्मसी अरायझेस इन टू द पिक्चर. तर या सगळ्या पार्ट मुळे सोशल फार्मसी आली बघा किंवा अस्तित्वात आली. द सोशल फार्मसी डील्स विथ द ड्रग. तर हे काय करतं बघा, सोशल फार्मसी डील करतं कोणासोबत, ड्रग्स मेडिसिन सेक्टर फ्रॉम द सोशल सायंटिफिक अँड ह्युमॅनिस्टिक प्रेस्क्रिप्शन. ओके. तर सोशल फार्मसी ड्रग किंवा मेडिसिनचं जे काही सेक्टर आहे याच्याशी डील करतं. तर कुठल्या ऍस्पेक्ट नुसार, ह्युमॅनिस्टिक अँड सोशल प्रेस्क्रिप्शन ऑर humanistic or social aspect through. Okay. Scope relevant to social pharmacy consists of all the social factors that influences medicine use, such as medicine and health related beliefs. Okay. तर कुठले कुठले बिलीफ्स आहेत बघा, मेडिसिनचा यूज असेल, जे काही ड्रग्ज आहे त्याचा यूज कसा करता तुम्ही ते आहे. देन हेल्थ रिलेटेड बिलीफ्स, जे काही हेल्थ आहे किंवा जे काही पीपलची पेशंटची हेल्थ आहे त्याच्या रिलेटेड काही बिलीफ्स आहेत त्याच्याशी डील करतं. देन ऍटिट्यूड्स आहेत तुमचे पॉझिटिव्ह असतील ऍटिट्यूड्स, हे सगळे याच्यात संलग्नित आहे. देन रूल्स असतील काही रूल्स. व्हॉट इज रूल्स? रूल्स कशाशी रिलेटेड, मेडिसिनचा यूज किंवा ड्रगचा यूज याच्याशी रिलेटेड. देन रिलेशनशिप अँड प्रोसेसेस. ओके. तर हा सगळे अस्पेक्ट यात इन्क्लूड होतात और या सगळ्या गोष्टींसोबत सोशल फार्मसी डील करते. Then in next scope, what is the next scope we will see. In addition, the areas of pharmaceutical administration such as pharmacy management and marketing are also seen fundamental component of social pharmacy. तर फार्मसी मॅनेजमेंट किंवा फार्मसी ऍडमिनिस्ट्रेशन जे काही आहे, व्हॉट इज फार्मसी मॅनेजमेंट अँड मार्केटिंग, जे काही मार्केटिंग आहे फार्मसी मधलं. ओके. ड्रगचा सेल असेल किंवा होलसेल विक्री वगैरे असं काही तुम्ही बघता किंवा ऐकलं असेल तुम्ही मे बी, तर तो पार्ट किंवा फार्मास्युटिकल ऍडमिनिस्ट्रेशन आहे हे सुद्धा की कंपोनंट और फंडामेंटल कंपोनंट्स आहेत सोशल फार्मसीचे. ओके. तर त्याच्यात काय इन्क्लूड असतं बघा, इट ऑल्सो इन्क्लूड द ऍक्सेप्टन्स ऑफ नोवेल पेशंट ओरिएंटेड स्टेप फॉर फार्मसी. तर हे काय इन्क्लूड करतं किंवा याच्यात काय येतं बघा, नोवेल पेशंट ओरिएंटेड स्टेप येतात. व्हॉट इज द नोवेल पेशंट ओरिएंटेड स्टेप? सांगितलं होतं लेक्चर मध्ये, आठवतंय काय आहे नोवेल पेशंट ओरिएंटेड स्टेप्स? येस, एनीवन आठवत नाहीये काहीच? ओके. तर पेशंटची ट्रीटमेंट करताना जे काही नवीन टेक्निक्स और आधुनिक पद्धती त्या स्टेप्स किंवा त्या टेक्निक्स आपण काय करणे, ऍक्वायर करणे. ओके. तर या नॉवेल पेशंट ओरिएंटेड स्टेप ऑफ फॉर फार्मसी या काय करणे, यूज मध्ये आणलं किंवा याचं काय करणं आपण, इम्प्लिमेंटेशन करणे. ओके. तर हे सोशल फार्मसी मध्ये इन्क्लूड होतं. फॉर एक्झाम्पल कसं आहे बघा, प्रिस्क्रिप्शन कॉम्प्लायन्स. तर प्रिस्क्रिप्शन जे काही आपल्याला प्रिस्क्राईब केलं जातं तर त्याच्यावर व्यवस्थित इन डिटेल इन्फॉर्मेशन ऑफ पेशंट असणे गरजेचे आहे. त्याची डिसीज हिस्ट्री असेल, त्याचं एज, त्याला बीपी आहे का नाही, किंवा त्याचं काय म्हणू एज, वेट, सेक्स जे काही असेल ते सगळं त्याच्यावर असलं पाहिजे किंवा प्रॉपर प्रिस्क्रिप्शन असलं पाहिजे. व्हॉट इज प्रिस्क्रिप्शन? प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय माहित आहे सगळ्यांना? काय असतं प्रिस्क्रिप्शन? आपण डॉक्टरांकडून गेल्यानंतर ते त्याच्यावर काय करतात, मेडिसिन और ट्रीटमेंट आपल्याला प्रिस्क्राईब करतात, ते असतं प्रिस्क्रिप्शन. ओके. सुटिक्स मध्ये झाले का प्रिस्क्रिप्शन? येस मॅम. मॅडम. हा ओके ओके ठीक आहे. तर ते प्रिस्क्रिप्शन कॉम्प्लायन्स असलं पाहिजे. काउन्सिलिंग अँड होम मेडिसिन रिव्ह्यू हायलाइटिंग ऑन अ पेशंट सेंटर्ड रोल. तर पेशंटला कसं युजफुल होईल किंवा पेशंट सेंटर्ड रोल कन्सिडर करून ते मेडिसिन संदर्भात काउन्सिलिंग करणे किंवा हायलाइट करणे. ओके. हा पण पार्ट याच्यात इन्क्लूड होतो. याच्यासाठी सोशल फार्मसीला खूप स्कोप आहे किंवा सोशल फार्मसी इम्पॉर्टंट आहे. समजते? येस, येस और नो? येस मॅम. नेक्स्ट पार्ट वी विल सी काय आहे बघा. नेक्स्ट पार्ट, द इन्फॉर्मेशन गेन्ड इन सोशल फार्मसी इज व्हेरी वायटल टू लिंक द क्लिनिकल अँड फंडामेंटल नॉलेज टॉट टू द फार्मासिस्ट. ओके. तर जे काही सोशल फार्मसीतलं जे काही नॉलेज आहे किंवा जे काही डाटा आहे ते कशाशी रिलेटेड आहे किंवा कशात शिकवला जातो, मेनली फार्मसीतला शिकवला जातो बघा. क्लिनिकल डाटा असेल किंवा फंडामेंटल नॉलेज आहे काय ते सगळं. Then it confirms an expertise of pharmacist to incorporate his knowledge
तर सोशल फार्मसी काय करते, एक कन्फर्म करते. काय कन्फर्म करते, तर फार्मासिस्टचं नॉलेज किंवा एखाद्या गोष्टीमध्ये किंवा त्याच्या वर्कमध्ये कसं फार्मासिस्ट एक्सपर्ट आहे, ओके, हे कन्फर्म करते. सोशल कम्युनिकेशन स्किल्स टू इम्प्रूव्ह पेशंट बिहेवियर. ओके, तर सोशल आणि कम्युनिकेशन स्किल्सला सुद्धा इम्प्रूव्ह करते पेशंट बिहेवियरच्या अकॉर्डिंग. ओके, देन ट्रीटमेंट, पेशंट बिहेवियर, व्हॉट इज पेशंट बिहेवियर, पेशंटला कसं पाहिजे तसं सोशल त्यांच्याशी कम्युनिकेशन और काउन्सिलिंग हे सगळं इम्प्रूव्ह करते. देन ट्रीटमेंट आउटकम्स अँड डिसीज मॅनेजमेंट टू अचीव्ह द फायनल गोल. तर जे काही ट्रीटमेंट आहे ते ट्रीटमेंट कसं दिलं पाहिजे किंवा त्या ट्रीटमेंट पासून काय आपल्याला आउटकम्स मिळाले हे सगळं, आणि डिसीज मॅनेजमेंट, तर एखादा डिसीज आहे त्याचं मॅनेजमेंट तुम्ही कसं करता आणि कशासाठी असेल, टू अचीव्ह द फायनल गोल, तर फायनल गोल प्राप्त करण्यासाठी कसं मॅनेजमेंट करतं डिसीज गोल, हे सगळं हा सगळा पार्ट याच्यात इन्क्लूड होतो बघा. सॉरी. देन इट फोकसेस social aspect of drugs themselves including research and development production. तर हे काय फोकस करतं, स्पेशली सोशल एस्पेक्ट ऑफ ड्रग, जे काही ड्रगचे सोशल एस्पेक्ट आहेत हे देमसेल्फ इन्क्लुडिंग, त्याच्यात कुठले कुठले इन्क्लुडेड आहेत बघा, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, प्रोडक्शन, डिस्ट्रीब्युशन. रिसर्च अँड डेव्हलपमेंट असेल किंवा प्रोडक्शन अँड डिस्ट्रीब्युशन. व्हॉट इज प्रोडक्शन, प्रोडक्शन म्हणजे निर्मिती करणे किंवा तो काही प्रोडक्ट झालेला प्रोडक्ट आहे आपल्याला त्याला डिस्ट्रीब्युट करणे. देन प्रिस्क्रिप्शन, इन्फॉर्मेशन अँड कंट्रोल. ओके, हे सगळे पार्ट येतात या स्कोप मध्ये. समजते? येस, ऑल ऑफ यू. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, next part we will see. Next part काय बघा, it is hybrid field that practices theories and approaches from numerous humanistic and social scientific disciplines. तर हे ओके आपण बघितलेलं आहे, हायब्रिड फील्ड आहे और मल्टीडिसिप्लिनरी फील्ड आहे किंवा मल्टी डायमेन्शनल सुद्धा तुम्ही म्हणू शकता, असं हे फील्ड आहे. तर ते काय प्रॅक्टिस करतं बघा, थिअरीज अँड अप्रोचेस फ्रॉम न्यूमरस ह्युमॅनिस्टिक अँड सोशल सायंटिफिक डिसिप्लिन. तर जे काही सोशल सायंटिफिक डिसिप्लिन आहेत किंवा ह्युमॅनिस्टिक डिसिप्लिन आहेत याच्याशी सगळं हे डील करतं. इन ऑर्डर टू डिस्कवर ऑल फीचर्स ऑफ फार्मसी प्रॅक्टिस. तर फार्मसी प्रॅक्टिसचे जे काही फीचर्स आहेत, जे काही मटेरियल आहेत किंवा जे काही फॅक्टर्स आहेत हे डिस्कवर करण्यासाठी. बिकॉज ऑफ द मल्टीडिसिप्लिनरी नेचर इट इज इसेन्शियल टू द फॅमिलियर विथ डायव्हर्स डिसिप्लिन अँड स्किल्ड इन अप्लाइंग देअर मेथड्स ऑफ इन्क्वायरी. तर जे काही स्किल्स आहेत किंवा जे काही डिसिप्लिन्स आहेत फार्मसी प्रोफेशन रन करण्यासाठी, या सगळ्या याच्यातून आपल्याला मिळू शकतात. ते फक्त कशाशी, आपलं फक्त ड्रग्सशी रिलेटेड नसून सोसायटीशी सुद्धा मी आता सांगितलं तसं रिलेटेड आहेत. तर त्याच्या काही मेथड्स आहेत याच्यासाठी सुद्धा याचा स्टडी सुद्धा सगळं आपण सोशल फार्मसी थ्रू करू शकतो. म्हणून सोशल फार्मसीला एवढा स्कोप आहे. देन सोशल फार्मसी रेग्युलरली ड्रॉज अपॉन द डिसिप्लिन्स ऑफ सोशियोलॉजी, सोशल सायकोलॉजी. ओके, तर सोशल फार्मसी हे रेग्युलर काय करतं, रेग्युलर ओश ठेवतं कशावर, सोशियोलॉजी आणि सोशल फिजिओलॉजीचे, सायकोलॉजीचे काही डिसिप्लिन्स आहेत याच्यावर. ओके, त्याच्यासाठी याला स्कोप आहे. देन नेक्स्ट व्हॉट इज द नेक्स्ट पार्ट, कम्युनिकेशन, पॉलिटिकल सायन्स, हिस्टरी, सायकोलॉजी, इकॉनॉमिक्स, हे सगळे जे काही फील्ड आहेत. देन कुठला असेल, एज्युकेशनल स्टडीज, अँथ्रोपोलॉजी, इट डिपेंड्स मोर ऑन कशावर आहेत बघा, हे मोर सोशल सायकोलॉजी, सोशियोलॉजी, पॉलिटिकल सायन्स आणि इकॉनॉमिक्स हे एकमेकांवर डिपेंड असणारे सब्जेक्ट आहेत. कम्युनिकेशन असेल, पॉलिटिकल असेल, हिस्ट्री असेल, सायकोलॉजी असेल, इकॉनॉमिक असेल, तर हे सगळे कशावर डिपेंड आहेत बघा, सोशियोलॉजी, पॉलिटिकल सायन्स किंवा हे सिमिलर सब्जेक्ट आहेत थोडे थोडे. These relate to issues in public health and social politics. तर हे सगळे काय करतात, सोशियोलॉजी असेल, पॉलिटिक्स असेल, तर हे पब्लिक हेल्थ असेल किंवा सोसायटीवर हे बद्दल हे सांगतात किंवा हे डिस्क्राईब करतात. ओके, किंवा पब्लिक हेल्थ अँड सोशल पॉलिटिक्स बद्दल हे इन्फॉर्म करतात आपल्याला. तर या सगळ्यांचा स्टडी आपण कुठं करू शकतो, सोशल फार्मसी या एका सब्जेक्ट मध्ये. ओके, त्याच्यामुळे सोशल फार्मसीला स्कोप आहे फार्मसी मध्ये. समजते? Yes. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Then next part we will see social pharmacy will play an even more vital part in future pharmacy. That means drug engineering based on gene technology and nanotechnology. तर जे काही फ्युचर फार्मसीतले इम्पॉर्टंट पार्ट आहेत, व्हॉट इज ड्रग इंजिनिअरिंग, ड्रग इंजिनिअरिंग असेल किंवा नॅनो टेक्नॉलॉजी असेल, यासारखे न्यू
न्यूली और ऍडव्हान्स्ड जे काही फील्ड आहेत याच्यामध्ये सुद्धा सोशल फार्मसीचा स्टडी इम्पॉर्टंट आहे याच्यात इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी. याच्यात जर इम्प्रुव्हमेंट झाली तर ओव्हरऑल फार्मसीमध्ये सुद्धा होईल. त्याच्यामुळे सोशल फार्मसीला खूप स्कोप आहे किंवा हा सोशल फार्मसीचा स्कोप आहे. देन द नेचर ऑफ मॉडर्न अँड फ्युचर ड्रग्स कॉल्स for interdisciplinary practice in research as well as in practice in order to fully recognize the accompanying complexity. ओके, तर द नेचर ऑफ मॉडर्न अँड फ्युचर ड्रग जे काही आता आहेत किंवा फ्युचर मधले जे काही ड्रग्ज आहेत त्यांचं जे काही स्ट्रक्चर आहे किंवा टॅक्टिक्स आहे हे सगळं आपल्याला काय करावं लागेल, रेकॉग्नाइज किंवा त्याची ऑर्डर प्रॉपरली आपण स्टडी करायला पाहिजे. देन द मॉडर्न ड्रग्ज विल हॅव सिग्निफिकंट इम्पॅक्ट ऑन फार्मासिस्ट परफॉर्मन्स. तर ते काही मॉडर्न ड्रग अस्तित्वात येणार आहेत तर ते फार्मासिस्टवर खूप चांगल्या काय करणार, प्रभाव टाकणार आहे त्यांचा. फॉर एक्झाम्पल आता जर एखाद्या डिसीजच्या ड्रगचं आपल्याला संशोधन झालेलं आहे समजते, तर तो ड्रग आपल्याला फार्मसीमध्ये किंवा फार्मसी फील्डावर फार्मासिस्टला त्याच्या प्रॅक्टिसमध्ये खूप इम्पॉर्टंट होणार आहे. तर कशाद्वारे बघा, हेल्थ केअर पॉलिसीज अँड एक्सपेंडिचर ॲज वेल ॲज ऑन द स्पेसिफिक युजर होल लाईफ माइट बी अल्टर्ड ड्रास्टिकली. तर या सगळ्या न्यू टेक्नॉलॉजीजवर न्यू इन्व्हेन्शन न होल लाईफ जे काय आहे ते चेंज होणार आहे. Okay, the knowledge of social pharmacy to the pharmacist is increases its contribution to the public health workforce. तर जे काही सोशल फार्मसीचं नॉलेज आहे किंवा सोशल फार्मसी या सब्जेक्टचा स्टडी करून जे काही नॉलेज मिळवलेलं आहे फार्मासिस्टनं ते काय करतं, त्याचं नॉलेज इन्क्रीज करतं. ते नॉलेज कशाबद्दल बघा, आणि ते काय कशासाठी हेल्प करतं, इट कंट्रीब्युशन टू द पब्लिक हेल्थ वर्क प्लेस. जे काही पब्लिक हेल्थ आहे किंवा वर्क फोर्स आहे पब्लिक हेल्थ याच्यामध्ये किंवा याच्या इम्प्रुव्हमेंटसाठी किंवा याच्या ओव्हरऑल इम्प्लिमेंटेशन साठी इम्पॉर्टंट आहे. हेल्थ एज्युकेशन, डिसीज प्रिव्हेन्शन, हेल्थ प्रमोशन, पब्लिक हेल्थ ॲडव्होकेसी, हेल्थ इक्वॅलिटी और हेल्थ क्वालिटी तर या सगळ्या फील्ड मध्ये सुद्धा हे खूप इम्पॉर्टंट आहे. हेल्थ एज्युकेशन असेल, सोशल फार्मसीचा स्टडी, देन डिसीज प्रिव्हेन्शन असेल, हेल्थ प्रिव्हेन्शन असेल, पब्लिक हेल्थ ॲडव्होकेसी असेल आणि हेल्थ इक्विटी असेल, हेल्थ क्वालिटी असेल तर या सगळ्या फील्ड मध्ये सोशल फार्मसीचा स्टडी इम्पॉर्टंट आहे. समजते ऑल ऑफ यू? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, बघा नेक्स्ट पार्ट आपण बघितला होता रोल ऑफ फार्मासिस्ट इन पब्लिक हेल्थ. आज जेवढे पॉइंट होतील तेवढे करूयात. एक नेक्स्ट लेक्चरला आपण राहिलेले पार्ट कंटिन्यू करून टेस्ट घेणार आहोत आपली. ओके, गुगल फॉर्म न टेस्ट देईन तुम्हाला, त्याच्यानंतर राहिलेला पार्ट आपण कंटिन्यू करूया. ओके, आजच्या लेक्चरला जेवढा पार्ट होईल फर्स्ट चॅप्टरचा तेवढा आपण रिव्हिजन घेऊन कम्प्लीट करूया. देन रोल ऑफ फार्मासिस्ट इन पब्लिक हेल्थ. फार्मासिस्टचा काय रोल आहे पब्लिक हेल्थ इम्प्रुव्हमेंटसाठी, तर हे दिलेलं हा इट इज अ इम्पॉर्टंट क्वेश्चन. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बघा, येऊ शकतो तुम्हाला. त्याच्यासाठी रोल ऑफ फार्मासिस्ट इन पब्लिक हेल्थ. इन प्रेझेंट अँड फ्युचर सिनारिओ द फार्मासिस्ट रोल इज कंटिन्युअसली ग्रोइंग बियॉन्ड द जॉब ऑफ डिस्पेन्सिंग अँड डिस्ट्रीब्युटिंग मेडिसिन्स हेल्थ मटेरियल्स रॅदर दॅन पब्लिक हेल्थ ओरिएंटेड. ओके, तर डे बाय डे काय व्हायला लागलंय, फार्मसीचा जो काही हेल्थ केअर फील्ड मधला रोल आहे तो इन्क्रीज व्हायला लागलाय किंवा ग्रो व्हायला लागलाय. एवढंच काम नाही राहिलं फार्मसीचं, फक्त एक ड्रग किंवा मेडिसिन डिस्पेन्स करणं एवढंच न राहता हेल्थ मटेरियल रॅदर दॅन पब्लिक हेल्थ ओरिएंटेड. तर हेल्थ किंवा हेल्थ मटेरियल आहे किंवा ड्रग्ज आहेत तेवढं डिस्पेन्स करणं एवढंच काम न राहता खूप असं ऍक्वायर केलेलं आहे फार्मासिस्टने. ओके, तर ते बघा, बियॉन्ड डिस्ट्रीब्युटिंग दी मेडिसिन्स फार्मासिस्ट कॅन परफॉर्म मेनी रोल्स ऑफ पब्लिक हेल्थ दॅट कॅन बेनिफिट्स फ्रॉम फार्मासिस्ट युनिक स्किल लाईक काउन्सिलिंग, पेशंट केअर अँड प्रिव्हेन्शन सर्व्हिस. ओके, तर फार्मासिस्टने फक्त ड्रग मेडिसिन डिस्पेन्स करण्याच्या पलीकडे कुठले कुठले स्किल्स आहेत किंवा कुठले कुठले वर्क करतोय बघा. काउन्सिलिंग असेल, व्हॉट इज काउन्सिलिंग? काउन्सिलिंग म्हणजे सांगणे किंवा पेशंटला अवेअर करणे. ओके, पेशंट केअर अँड प्रिव्हेन्शन सर्व्हिस. प्रिव्हेन्शन सर्व्हिस म्हणजे जे काही डिसीज असतील किंवा पॅन्डेमिक प्रिव्हेन्शन आहे तर त्याची सुद्धा सर्व्हिस और याचे सगळे स्किल्स आहेत फार्मासिस्टला. तर हे सगळे सुद्धा वर्क करत असतो एक फार्मासिस्ट. देन हा एक इम्पॉर्टंट रोल आहे बघा फार्मासिस्टचा. देन व्हॉट इज द नेक्स्ट रोल ऑफ फार्मासिस्ट और पब्लिक फॉर इम्प्रुव्हिंग पब्लिक हेल्थ? we will see it can be an easily accessible resources for health and medication material. तर
हे फार्मासिस्ट हा खूप एक इझिली ऍक्सेसिबल रिसोर्स आहे किंवा असंच काय म्हणू आपण इझिली अवेलेबल होणारा रिसोर्स आहे. हेल्थ मेडिकेशन मटेरियल जे काही हेल्थ आहे ह्युमनची और कम्युनिटीची तर त्याच्यासाठी आणि मेडिकेशन मटेरियलला इझिली ऍक्सेसिबल रिसोर्स आहे. फार्मासिस्ट कॅन बी एक्सलंट सोल्युशन in addressing the workforce requirement within the field of pharmacy and public health. तर फार्मासिस्ट हे एक एक्सलंट सोल्युशन आहे कशासाठी वर्कफोर्स रिक्वायरमेंट किंवा वर्क जे काही काम करण्यासाठी जे काही रिक्वायरमेंट आहेत कुठल्या फील्डमध्ये फील्ड ऑफ फार्मसी और पब्लिक हेल्थच्या फील्डमध्ये किंवा फार्मसी फील्डमध्ये ओके इट कॅन बी इझिली accessible रिसोर्स. हा होता सेकंड रोल. What is the third role of pharmacist? The pharmacist health knowledge is available for the community to offer public health service in some cases 24 hours per day. ओके तर बघा फार्मसीचं नॉलेज हे अवेलेबल असतं कम्युनिटीसाठी किंवा समाजासाठी कधीपर्यंत ऑफर पब्लिक हेल्थ सर्व्हिस जोपर्यंत और ते कसं पब्लिक सॉरी ते पब्लिक हेल्थ सर्व्हिसला सुद्धा इम्पॉर्टंट असतं. देन ते कशासाठी किती वेळापर्यंत ड्युरेशन काय असतं बघा इन सम केसेस 24 hours पर डे काही केसेस मध्ये 24 तास पर डे किंवा 24 hours पर डे एवढं सुद्धा हे अवेलेबल असतं नॉलेज फार्मासिस्ट किंवा फार्मासिस्टची सर्व्हिस अवेलेबल असते. दिस सुटेबिलिटी क्रिएट्स अ ह्यूज ऑपॉर्च्युनिटी टू प्रोव्हाइड पब्लिक हेल्थ सर्व्हिस अँड ऑल्सो it fills a void related to access to care of prevention especially in remote areas. Prevention of diseases किंवा प्रिव्हेन्शन साठी जे काही सर्व्हिसेस आहेत याच्यामध्ये सुद्धा डेडिकेशन असतं फार्मासिस्टचं. ओके इट कॅन ऑल्सो ऍक्ट एज इन्फॉर्मेशन रिसोर्सेस ऑन लाईफस्टाईल चेंजेस दॅट कॅन इम्पॅक्ट हेल्थ ऑफ सोसायटी. तर जे काही लाईफस्टाईल चेंजेस आहेत किंवा जीवनमान राहणीमान जे काही बदलाव आहे त्याच्यामध्ये तर याच्यामध्ये सुद्धा फार्मासिस्टचा रोल असतो आणि ते कशासाठी इम्पॉर्टंट आहे तो और कशावर इम्पॅक्ट करते हेल्थ ऑफ सोसायटी मध्ये इम्प्रुव्हमेंट इन हेल्थ ऑफ सोसायटी. ओके तर हा होता फोर्थ रोल. नेक्स्ट रोल वी विल सी काय होता बघा फिफ्थ रोल. फार्मासिस्ट are involved in early diagnosis and screening of diseases like diabetes, BP, asthma. तर या बीपी अस्थमा किंवा डायबिटीस याच्यासारखे काही डिसीजेस आहेत थ्रेटनिक डिसीजेस आहेत किंवा हजार्डस डिसीजेस आहेत तर याचा अर्ली डायग्नोसिस लवकर हे डायग्नोस करणे याच्यामध्ये फार्मासिस्टचा इम्पॉर्टंट रोल आहे. फार्मासिस्ट ऑल्सो प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन ऑन सेल्फ मॅनेजमेंट ऑफ हायपरटेन्शन डायबिटीस अस्थमा HIV एटसेट्रा. ओके तर हे काही डिसीजेस आहेत कुठलं असेल हायपरटेन्शन असेल डायबिटीस असेल अस्थमा HIV असेल या सगळ्या डिसीजेसवर काय करणे इन्फॉर्मेशन देणे किंवा हे सगळं लवकर डायग्नोस करणे किंवा या सगळ्या डिसीजला सेल्फ मॅनेजमेंट कसं करू शकतो आपण याच्याबद्दल इन्फॉर्मेशन देण्याचं काम सुद्धा कोण करतं किंवा याच्याबद्दल इन्फॉर्मेशन देण्याचा रोल सुद्धा एक फार्मासिस्ट परफॉर्म करतो. ओके समजते सगळ्यांना अंडरस्टूड. Yes, ma'am. Yes, ma'am. नेक्स्ट पार्ट काय आहे बघूयात आपण. Yes. सिक्स्थ पार्ट आहे फार्मासिस्ट ऑल्सो प्ले अ वायटल रोल इन स्मोकिंग सेसेशन अल्कोहोल टोबॅको अँड अदर ड्रग यूज प्रिव्हेन्शन फॅमिली प्लॅनिंग. तर हे काही स्मोकिंग सेसेशन असेल अल्कोहोल अब्यूज असेल टोबॅको अब्यूज असेल अदर ड्रग यूज प्रिव्हेन्शन दुसरे ड्रग काही यूज करायचं असेल तर ते प्रिव्हेन्शन मध्ये यूज असेल किंवा फॅमिली प्लॅनिंग. व्हॉट इज फॅमिली प्लॅनिंग. फॅमिली प्लॅनिंग आपण प्रॅक्टिकल मध्ये बघितलंय तर या सगळ्या फॅमिली प्लॅनिंग असतील या सगळ्या गोष्टींमध्ये फार्मासिस्टचा खूप वायटल रोल आहे. ओके then presently pharmacists are playing an active role in teaching physician assistant nurses issues linked to the drug use process. तर जे काही ड्रग्ज आहेत किंवा न्यू टेक्नॉलॉजी ऍड झाले ड्रग डेव्हलपमेंट मध्ये तर याबद्दल किंवा ड्रग कसा यूज करायचा त्याच्या प्रोसेसेस काय याच्याबद्दल नवीन एक फील्ड ऍड झाले तर त्या फील्ड मध्ये काय करतो फार्मासिस्ट टीचिंग करतो. कोणाला टीचिंग करतो शिकवतो किंवा ज्ञान देतो फिजिशियन असिस्टंट. फिजिशियन्स मीन्स डॉक्टर्स असतील असिस्टंट्स असतील किंवा नर्सेस असतील या सगळ्या लोकांना नॉलेज देणे और या सगळ्या लोकांना आणि या सगळ्या लोकांना काय करणे सांगणे किंवा
काउन्सिलिंग करणे कशाबद्दल, ड्रग आणि ड्रग यूज बद्दल. हे सुद्धा एक न्यू फील्ड ऍड झालंय और हा एक न्यू वर्क करतो फार्मासिस्ट. ओके. देन नेक्स्ट काय आहे बघा, इन्फॉर्मेशन अबाउट ड्रग्स इज टॉट थ्रू द मेकॅनिझम सच एज इन सर्व्हिस ट्रेनिंग, न्यूज लेटर, सेमिनार, कोर्स इन नर्सिंग अँड मेडिकल स्कूल्स अँड कंटिन्यूइंग एज्युकेशन. तर हे सगळं नॉलेज और कसं इन्फॉर्मेशन डील करतो बघा फार्मासिस्ट. ट्रेनिंग असतील, इन सर्व्हिस ट्रेनिंग असतील, न्यूज लेटर्स असेल, सेमिनार्स असतील, कोर्सेस इन नर्सिंग अँड मेडिकल स्कूल्स अँड कंटिन्यूइंग एज्युकेशन. ओके. तर या सगळ्या गोष्टींतून तो नॉलेज आपलं एक्सप्रेस करतो. देन फार्मासिस्ट असिस्ट टू लोअर टोटल कॉस्ट ऑफ मेडिकेशन अँड इनहान्स excellence of care outcomes accomplished by healthcare system mainly related to chronic condition. ज्या काही chronic conditions आहेत, what is chronic condition म्हणजे जे काही खूप जुन्या असे रोग आहेत किंवा खूप अशा क्रिटिकल कंडिशन आहे, यांना काय करणे, प्रॉपरली असिस्ट करणे. देन काय करणे, त्यांच्यावर लागणाऱ्या ज्या काही मेडिसिन्स आहेत त्या मेडिसिनचा खर्च पण कमी करणे किंवा त्या कॉस्टची, मेडिसिनची कॉस्ट कमी कमी कशी ठेवता येईल किंवा लोअर कॉस्ट मध्ये ते कसं अवेलेबल करता येईल पेशंट, याच्यावर सुद्धा तो त्याच्या नॉलेजचा यूज करून लक्ष देतो. ओके. तर हा होता 9th रोल ऑफ फार्मासिस्ट. Then a pharmacist make awareness in the community group about the drug abuse and provides hypertension screening in his or her pharmacy. ओके. तर फार्मासिस्ट काय करतो बघा, ड्रग अब्यूज. व्हॉट इज ड्रग अब्यूज, जो काही नशिले पदार्थांचं सेवन वगैरे असतो किंवा ड्रग्ज अब्यूज आहे बघा, असं काही करतो, तर याच्यावर काउन्सिलिंग करतो लोकांना किंवा याच्यावर अवेअरनेस क्रिएट करतो. आणि काय करतो अजून, प्रोव्हाइड्स हायपरटेन्शन स्क्रीनिंग इन हिज और हर फार्मसी. तर हायपरटेन्शनचं जे काही स्क्रीनिंग आहे, व्हॉट इज हायपरटेन्शन स्क्रीनिंग म्हणजे जे काही बीपी डिटेक्ट आहे किंवा बीपी मेजर करण्याची जी काही मशीन आहे ती त्यांच्या फार्मसीमध्ये ठेवून ते लोकांना ती सर्व्हिस प्रोव्हाइड करतो बघा. प्रोव्हाइडिंग पब्लिक हेल्थ सर्व्हिस अँड द मायक्रो ॲज वेल एज मॅक्रो लेवल. आणि त्याच्यासोबत कुठले एक वर्क करतो, पब्लिक हेल्थ सर्व्हिस प्रोव्हाइड करणे, मायक्रो और मायक्रो, छोट्या किंवा मोठ्या प्रमाणात. ओके, लेवलवर. ओके. हा होता 10th रोल ऑफ फार्मासिस्ट. Then what is the next role of pharmacist? Pharmacist is sharing with other health worker help to strengthen the existing public health system. तर फार्मासिस्ट काय करतो बघा, त्यांचं जे काही वर्कर्स आहेत किंवा वर्कलोड आहे तो शेअरिंग विथ अदर हेल्थ वर्कर्स हेल्प टू स्ट्रेंथन द एक्झिस्टिंग पब्लिक हेल्थ सिस्टीम. जे काही पब्लिक हेल्थ सिस्टीम ऑलरेडी अस्तित्वात आहे तर त्याला स्ट्रेंथ करणं, हे सुद्धा एक काम आहे फार्मासिस्ट. ओके. हा होता 11th रोल ऑफ द फार्मासिस्ट. नेक्स्ट काय असेल नेक्स्ट बघा, द फार्मासिस्ट हॅज न्यूमरस रोल्स दॅट सपोर्ट विथ दोज द वायटल हेल्थ सर्व्हिस दॅट आर क्रिटिकल पब्लिक हेल्थ. तर जे काही क्रिटिकल पब्लिक हेल्थ आहे याला सपोर्ट करणे किंवा याच्यामध्ये सुद्धा फंक्शन करणे हे एक इम्पॉर्टंट रोल आहे फार्मासिस्टचा. देन फार्मासिस्ट आर इन डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ कम्युनिटी दॅट अलाउज देम to monitor health status, grow and accessible community partner, and empower community member through education, screening, distribution of information. ओके. जे काही कम्युनिटीसाठी कम्युनिटीचं हेल्थ स्टेटस आहे ते ग्रो करणे किंवा इम्प्रूव्ह करणे आणि काय करणे, पार्टनर्स इनकॉर्पोरेट करणे किंवा कम्युनिटीला एम्पॉवर करणे. व्हॉट इज एम्पॉवर म्हणजे कॅपेबल करणे किंवा एम्पॉवर करणे कम्युनिटीला, कम्युनिटीच्या मेंबर्सला. कशाद्वारे, एज्युकेशन, त्यांना शिक्षण देऊन. स्क्रीनिंग अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्फॉर्मेशन, इन्फॉर्मेशनची माहिती, इन्फॉर्मेशनची काय करणे, डिस्ट्रीब्युट किंवा इन्फॉर्मेशन सगळ्यांपर्यंत पोहोचवून. ओके. हा एक रोल परफॉर्म करतो बघा फार्मासिस्ट. Then next, what is the next role? The knowledge of the pharmacist is not only limited to the education of the immediate community but also be utilized to inform laws and regulation. तर जे काही फार्मासिस्टचं नॉलेज आहे ते लिमिटेड नाहीये फक्त एज्युकेशन और इमिजिएट कम्युनिटी यांच्यासाठी, बट ऑल्सो बी युटिलाइज इन्फॉर्म लॉज अँड रेग्युलेशन. जे काही लॉज अँड रेग्युलेशन आहेत हेल्थ केअर फील्डच्या रिलेटेड याच्यामध्ये सुद्धा इम्पॉर्टंट आहे बघा. नेक्स्ट 15 रोल काय बघा, फार्मासिस्ट आर इन्व्हॉल्वड इन सायंटिफिक फाइंडिंग अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ मेडिसिन. तर फार्मासिस्ट काय कशामध्ये इन्व्हॉल्व केला जातो, जे काही सायंटिफिक फाइंडिंग्स आहेत. व्हॉट आर सायंटिफिक फाइंडिंग्स, जे काही सायंटिफिक रिसर्च आहे किंवा एखाद्या ड्रगचं काही
रिसर्च आहे किंवा इनोव्हेशन आहे यामध्ये सुद्धा फार्मासिस्ट खूप मोठ्या प्रमाणात रोल परफॉर्म करतो. किंवा डिस्ट्रीब्युशन ऑफ मेडिसिन असेल, बाय हॅव्हिंग access to medicinal record that pharmacists are in position to impact the choice of medicines. तर एखाद्या कंडिशन मध्ये कुठली मेडिसिन कसं चांगलं वर्क करू शकते याचं सुद्धा नॉलेज फार्मासिस्टला असतं. ओके, तर हा रोल सुद्धा खूप चांगल्या प्रकारे फार्मासिस्ट प्ले करत असतो. इम्पॅक्ट द चॉईस ऑफ मेडिसिन्स, कुठल्या टायमिंगला कुठली मेडिसिन चॉईस करायची. ओके, नेक्स्ट रोल विल बी काय आहे बघा. नेक्स्ट रोल, the new role of pharmacist in public health system also involves monitoring of patient compliance, therapeutics, difference and report adverse drug reaction. तर जो काही नवीन रोल आहे फार्मासिस्टचा ते कशामध्ये इन्व्हॉल्व होतं बघा अजून, किंवा काय आहे नवीन रोल. मॉनिटरिंग पेशंट कम्प्लायन्स आहे याला मॉनिटर करणे, थेरापिटिक डिफरन्सेस अँड रिपोर्ट ऍडवर्स ड्रग रिॲक्शन. ज्या काही ऍडवर्स ड्रग रिॲक्शन्स असतात, व्हॉट इज ऍडवर्स ड्रग रिॲक्शन समजते काय हे सांगितलं आहे लेक्चर मध्ये. येस, एनीवन कॅन आन्सर. ऍडवर्स ड्रग रिॲक्शन किंवा थेरापेटिक ट्रीटमेंट जे यांना मॉनिटर करणे हे एक नवीन रोल आहे फार्मसीचा. हा असा पॉइंट आहे आपल्या इथं. ओके, तर सांगा काय आहे ऍडवर्स ड्रग रिॲक्शन. मी लेक्चर मध्ये सांगितलं होतं लास्ट टाइम. समजते? येस, एनीवन? काहीच आठवत नाही नव्हतं का सांगितलं मी. एखादा ड्रग आपण घेतल्यावर त्या ड्रगचा आपल्या बॉडीवर काय इफेक्ट होतो. हा, ओके, तर तो त्याचा रिझल्ट झाला. बट इथं काय सांगितलं आपल्याला, ऍडवर्स ड्रग रिॲक्शन. ओके, तर काय असतं बघा ऍडवर्स. हा, बोला. हार्मफुल रिएक्शन. ओके ओके, व्हेरी गुड. तर हार्मफुल रिॲक्शन ते ड्रग घेतल्यामुळे त्याचं म्यूट ते युअरसेल्फ. तर एखादा ड्रग आपण घेतला तर त्याचं काही साईड इफेक्ट्स काय झाले किंवा त्याचं नको असलेली रिॲक्शन आपल्यावर विपरीत काय परिणाम घडला, तर हे म्हणजे काय असतं ऍडवर्स ड्रग रिॲक्शन. फॉर एक्झाम्पल सांगते मी तुम्हाला इथं बघा. फॉर एक्झाम्पल सिम्पल ड्रग आहे पॅरासिटामॉल. कशासाठी यूज करतो? इट इज अन अँटीपॅरेटिक. अँटीपॅरेटिक मीन्स जो काही ताप वगैरे येतो तो कमी करण्यासाठी आपण पॅरासिटामॉल ड्रग घेतो किंवा पॅरासिटामॉल यूज करतो. ओके, समजतं सगळ्यांना? तर ती पॅरासिटामॉलची टॅबलेट घेतल्यानंतर आपल्याला आलेला जो काही ताप आहे तो कमी झाला. बट त्याच्याबद्दल काय झालं, एखाद्याला त्याची साईड इफेक्ट और ऍडवर्स इफेक्ट झाले आणि त्याच्या स्किनवर छोटे छोटे, ऍक्च्युअली होत नाहीये बट मी एक्झाम्पल देते तुम्हाला, त्याचे रॅशेस आले. ओके, तर ताप तर कमी झाला बट त्याचं साईड इफेक्ट काय झालं, रॅशेस आलं. ओके, तर हे आपल्याला नकोय किंवा हे कसं मॉनिटर करता येईल हे काम कुणाला समजतं? फार्मासिस्टला. तर त्या पॅरासिटामॉल या टॅबलेट मध्ये असे कुठले चेंजेस करायचे किंवा काय बदल करायचे की अशा ऍडवर्स ड्रग रिॲक्शन्स नाहीच झाल्या पाहिजेत, तर हे कोण मॉनिटर करतं? तर एक फार्मासिस्ट करतो. तर हा खूप इम्पॉर्टंट रोल आहे बघा. हे एक जनरल एक्झाम्पल झालं. तसंच जर काही मोठे डिसिजेस असतील तर किंवा ट्रीटमेंट असतील त्याच्यात कुठलं ड्रगचं कसं मॅनेज करायचं, कुठल्या ड्रगची ऍडवर्स रिॲक्शन कशी मॅनेज करायची, हे सगळं मॉनिटर कोण करतं? एक फार्मासिस्ट करत असतो. ओके, समजलं? समजतंय? येस मॅम. येस मॅम. येस. ओके, तर आज आपण इथपर्यंत पार्ट बघितला बघा, रिव्हिजन घेतली. स्टार्टिंगचा पार्ट रोल ऑफ फार्मासिस्ट, नेक्स्ट पार्ट आपण घेतला होता कन्सेप्ट ऑफ हेल्थ, आणि त्याच्यानंतर पुढचे पार्ट्स पण आहेत. आपण पॉलिसीज बघितला, NHM एक बघितलं, नॅशनल हेल्थ मिशन, आणि काय नॅशनल हेल्थ पॉलिसी बघितली. त्याच्यानंतर MDGs, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स बघितले, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स बघितले, आणि FIP डेव्हलपमेंट गोल्स बघितले. ओके, आतापर्यंतचा पार्ट समजला सगळ्यांना? आता आपण रिव्हिजन घेतलेली फार्मासिस्टच्या गोल पर्यंत. येस मॅम. येस, कोणाला काही प्रॉब्लेम आहे? ऑल ऑफ यू? येस. Yes, all of you. Anyone have any problem? मॅडम, हा, हॅलो मॅडम, yes. ते रोल आहेत ते ते मिनिमम किती लिहायचं? मिनिमम सगळे सेनलेस करायचे जेवढे आठवतात. Hello. मिनिमम 11 तरी लिहायचे बघा. तिथं 15, 16 आहेत ना, 11 तरी लिहायचेच. ओके हा, तर ओके. आपण नेक्स्ट लेक्चर पासून नेक्स्ट पार्टची रिव्हिजन घेऊया, आणि नेक्स्ट लेक्चरला आपली लेक्चर चालू असतानाच तुमची एक टेस्ट होईल बघा MCQ ची या चॅप्टरवर.
ओके, समजते? Understood all of you? We will stop here. Yes, Now ma'am. we will, now we will stop here, and at next lecture we will see next part, revision of next part from the concept of health, and after that we will take your short test or MCQ quiz like test. Then after that next lecture we will start our second topic. Okay, anyone have any problem? कोणाला problem आहे काय? मॅम दिवाळीची सुट्टी कधीपासून आहे? All of you wait for 1 minute. ओके, सिलेबस रिलेटेड कोणाला काही प्रॉब्लेम आहे का आता? मॅम टेस्ट MCQs वर असणार आहे का ह्याच्यावरती? येस, वेट One फॉर sentence. सिलेबस रिलेटेड कोणाला काही प्रॉब्लेम असेल आहे का? एनीवन हॅव एनी प्रॉब्लेम और नॉट? नो मॅम. No, ma'am. At next lecture we will see our next part. Okay, thank you all of you.